नमस्कार. नवरा बायको म्हटलं की भांडण तर होणारच आणि प्रत्येक भांडणाचा पारा एका विशिष्ट पॉइंटला पोचला की समजायचं की आता भांडण मिटवलेलंच बरं आणि इकडे-तिकडे कशाला जायचं? माझंच उदाहरण घेऊया. आता माझी वाईफ मूळची मुंबईची, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आणि डॉक्टर. तिचा जर पाराच चढला भांडणामध्ये, तर ती मात्र अस्खलित इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करते. "व्हॉट इस धिस? यू डोंट अंडरस्टँड अ थिंग. हाऊ मेनी टाईम आय हॅव टू रिपीट धिस? यू डोंट हॅव अवेअरनेस." ब्ला, ब्ला, ब्ला. खूप साऱ्या गोष्टी, ज्या बऱ्याचदा माझ्या डोक्यावरून पण जातात. आणि मी मात्र सोलापूरमध्ये जन्मलेला, मराठी स्कूलमध्ये शिकलेला आणि बरेच वर्ष पुण्यात जरी असलो, तरी भांडणाचा पारा माझा जर चढला, तर माझं असं होऊन जातं, "हे उगा आता ऐकून घ्यायला लागलो म्हणून का बी बोलायला लागली का? उगा इकडून-तिकडून हुडकून काढू नको विषय. गप्प बसलो म्हणून आपलं का बी बोलायचं? गप्प बसती का गं?" आता माझा हा सूर लागला, की तिला कळतं की बाबा हा पण आता खूप चिडलाय आणि हा आलाय त्याच्या अस्सल सोलापुरीवरती. तर असंच तुमच्या भांडणाचा पारा तुम्ही ओळखा. प्रत्येकाला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये भांडायला आणि भांडण करायला मजा येते आणि तेवढा जोर पण येतो. आणि तुम्हाला जर एकदा कळालं, की आपल्या पार्टनरचा भांडणाचा पारा चढल्या हे कसं ओळखायचं? त्या पॉइंटला पोहोचला, की तो नक्कीच त्याच्या ओरिजिनल पर्सनॅलिटीप्रमाणे भांडायला सुरुवात करणार. आणि ह्यातली एकदा गंमत तुम्हाला कळाली, की तुम्ही त्या पॉइंटला एकमेकांकडे बघून हसणार आणि तुमचं भांडण मिटून जाणार. आणि नाही तर तुम्हाला हे कळेल, की बॉस इथून पुढे आता मी बोलायला नाही पाहिजे. नाहीतर हिचं इंग्लिश जास्त सुरू होईल, नाहीतर माझं सोलापुरी अजून जास्त बाहेर येईल. सो ही एक गंमत असते प्रत्येक नवरा-बायकोच्या भांडणांमधली आणि ह्या मेसेजसोबत मी तुम्हाला हेच सगळ्यांना सांगेन, आपापल्या जोडीदाराला पकडून ठेवा आणि भांडा सौख्य बरे. बाय बाय.